कमाई करतो ते नाशवान आहे, कमाई करणारा नाशवान आहे, लक्षात ठेवा. परंतु ज्याच्या प्रेरणेने ज्याच्या आशीर्वादाने कमाई होती तो अविनाशी आहे. तुमच्यामध्ये जर आत्मा नसता तर तुमचे इंद्रिय काम करू शकले नसते, प्राण काम करू शकला नसता, शरीर काम करू नसतं शकलं. म्हणून सत्तेच्या प्रेरणेने आपण सत्तावान आहोत, आपल्यामध्ये सत्ता नाही. आमचे गुरुजी सांगायचे रंगनाथ महाराज, गुरुजी म्हणायचे, अरे बाबा, नाशिवंतासाठी जीवन झोकलेलं आहे, तू जीवन झोकून देतो, शेवटी हाती काय लागणार? नाशवान. काय? अरे हाती नाशवान लागणार आहे, अविनाशी हाती लागत नाही. अविनाशीचा साक्षात्कार होत असतो आणि संसाराचा प्रतीत होत असतो. संसार नाशिवंत पदार्थ नुसते दिसतात म्हणून त्यांना दृश्य बनलेलं आहे. आणि दृश्य ज्याच्या आधारानं राहतं त्याला दृष्टा नाही, त्याला अधिष्ठान म्हटलेलं आहे. अधिष्ठान जर कोण असेल तर आत्मा आहे. पण आत्म्याच्या सत्तेवरती हे सर्व भासत. जे भासत ते खोट आणि ज्याच्यावर भासत ते सत्य. विठ्ठला म्हणून केवळ आत्मा सत्य आहे, लक्षात ठेवा. मग कीर्तन सांगणार, आता मी कीर्तन सांगायला लागलो, जे सांगायला लागला तो खोटा आहे, जे सांगायला लागलं ते सुद्धा खोट आहे. मी काय सांगायला लागलो? शब्द सांगायला लागलो, मग शब्द सुद्धा खोटे आहे. खोटे शब्द मी का सांगायला लागलो? तुम्ही ऐकणारे खोटे. खोटे शब्द याच्यासाठी सांगतो की तुम्ही ऐकणारे खोटे आहे. ऐकणारे खोटे, ज्याला जो जसा असेल त्याला तसंच द्यावं लागतं, असा नियम आहे. म्हणून मला सांगायची महत्वाची गोष्ट की साधू संतांनी हेच म्हटलेलं आहे तुकोबरांनी, शेवट तो भला. शेवट कोणाचा गोड झाला, कोणाचा भला, भला म्हणजे चांगला. विठ्ठला शेवट कोणाचा भला झाला त्याची मालिका सांगितलेली आहे. त्याची मालिका संतांनीच वर्णन केलेली आहे. विठ्ठला हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. काय
या लोकांचा शेवट गोड झाला. अरे ज्यांच्या समाध्या झाल्या त्यांचा शेवट गोड झाला, त्यांचा मृत्यू भला झाला. लक्षात ठेवा, त्यांचा शेवट भला. जसा त्यांचा शेवट भला तो तुकोबांचा माझाही मृत्यू गोड झाला. मी सुद्धा माझा शेवट गोड झाला. समाध्या झाल्या. तुमच्या जे एखाद्याच्या नशिबामध्ये एखादं थळग छोटस मंदिर बांधलं जातं, पण त्याचं कोणी दर्शन घेतं का? नाही. नुसतं बांधून ठेवतात शेतात खाण्या कोपऱ्यात कुठेतरी, आणि जागाही कोपऱ्यातच देतात. इतके बांधणारे हुशार आहे. त्यानं 50 एकर जमीन कमावून जरी ठेवली तर एखादं शेताचं कोपरं त्याच्यासाठी निवडतात. विठ्ठला माऊलीची समाधी व्हायची तर स्वतः रुक्मिणी आली, स्वतः पांडुरंग आले, सर्व ऋषी मुनी आले. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय वानू. काय एवढा मोठा सोहळा त्यांचा झाला. स्वतः देव आले आणि माऊलीची प्रशंसा करण्याचा मृत्यू किती गोड आहे, शेवट किती भला आहे. विठ्ठला देव मनाती रूपी देव मनाती रुक्मिणी आयक योगी देखिला नयनी देह ज्ञान संजीवनी दान कैनो भोग्यासी धन्य धन्य ज्यांची समाधी देण्यासाठी साक्षात परमात्मा त्यांची प्रशंसा केली. जेथ ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्य असे. त्रैलोक्यामध्ये ज्ञानाचा संजीवनी किंवा संजीवनी समाधी घेणारा हा योगच योगी मी डोळ्याने पाहिला, अशी रुक्मिणी माता लक्ष्मी प्रशंसा करते. आणि तुमची किती घाई, मेला तर घरातून उचलायची घाई पहिली गोष्ट. हो खरा पावला काळा काळा मनती
काढा म्हणती आता झाला भूमी भार. अरे बाबा भूमीला याचं ओझ झालेलं आहे, लवकर करा. अरे फार प्रथा तुमच्यामध्ये अशी आहे, मरायचं आपलं पलंगण खाली घेतात. अगोदर तर भार झालेला आहे पलंगाला, आता पुन्हा जमिनीला भार. म्हणतात काळा लोक काही पोरगी राहिली यायची, पोरगी कुठे नाशिकला आहे, मुंबईला आहे, कुठे नाही म्हणतात काळा लोक. काय लोकर याच्यासाठी काढायचं असतं की ज्या घरात ते अनेक वर्षपर्यंत आयुष्यभर राहिलं त्या घराची आसक्ती त्याच्यामध्ये असते आणि काही घंट्याच्या त्याचं भूत प्रेत होत असतं, ते जर याच्यातच राहिलं घरात, म्हणून त्याला फटकन काढायची सवय. काढल्यानंतर नेलं मशाना, तिथं जाळलं राख झाली, राख सुद्धा ठेवता का? उचला म्हणतात. तिसऱ्या दिवशी लगेच त्याला राख उचलो नदीत फेकून देतात. असं नाही की बा आता आपल्या बापाची राख आहे, बापाने किती प्रेम दिलं, जेव्हा शोकेस मध्ये एखादा बोतल भरून कोणी ठेवत नाही. ती राख सुद्धा ठेवून काढतात. काही काही भागामध्ये राख उचलली सारून घ्यायची पद्धत इकडे आहे का, लगेच ती जागा सारून घेतात. ती राख कोणा दिसायला नको इतकी घाई. 13व्या दिवशी आटपून घेतलं की बा संपलं सर्व. कारण जीव गेल्यानंतर 13 दिवस घराच्या भोवती राहत असतो आणि ज्यावेळी त्याला पिंड दिल्या जातात 13व्या दिवशी त्याचे पित्तर घातल्या जातो, त्यावेळी तो घराला सोडतो. तोपर्यंत घराच्या बाहेर जात भोवती फिरत राहतो नुसता. ज्याचा जो जीवात्मा असतो तो भोवती फिरत राहतो. सांगण्याचं तात्पर्य की जीवाचा शेवट भला होईल हे सांगता येत नाही, पण जीव ज्या परमेश्वराच्या नादी लागला, परमार्थ करू लागला, त्याचा शेवट मात्र भला झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला म्हणतात माझा झाला कशाहून झाला तर दुसऱ्या आलो निजाच्या बाहेरा भेटी रखुमाईच्या वरा. निजाच्या बाहेरा, निज शब्दाचा अर्थ आहे आपल्या. जीव आपल्या माहेरला येतो. जीवाचा माहेर कोणता आहे? काय ज्यानं जन्म दिला त्याला बाप म्हणतात, जिनं जन्म दिला तिला आई म्हणतात. मुलगी सासरी असते, दिवाळीला सणाला आपल्या माहेरी येते. माहेरात कोण असतं? आई वडील असतात. सासी सासरू सासू सासरे तिच्या सासरला असतात. आधी आधी तुकोबाराय म्हणतात मी माझ्या माहेराला आलो. विठ्ठला विठ्ठला एका ठिकाणी असं म्हटलं की माझं जे माहेर आहे, तुकोबाराय म्हणतात बघा,
माहेर संबंध हा लेकीशी असतो, लेकाशी माहेरचा संबंध नसतो. माहेरला जाती ती लेक असते. विठ्ठला पंढरीये माझे माहेर साजनी गाऊ गीती. काय माझं माहेर कोणतं आहे? पंढरपूर आहे. जनाबाई म्हणते माझं माहेर पंढरपूर आहे. पंढरपूरला जाणं म्हणजे आपल्या माहेराला जाणं आहे. आणि माहेराला कोण आहे? जीवाचा देव जो आहे, देव वैकुंठात राहतो. पंढरी भूवैकुंठ पंढरपूर. वैष्णवाचा देव पंढरपुरामध्ये राहतो म्हणून वैष्णवाचं माहेर पंढरपूर. माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे. संतांचं माहेर नामयाचा स्वामी केशव म्हणजे पांडुरंग जेथे राहतो ते संतांचं माहेर आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोये. जीवाचं माहेर देव आहे. म्हणजे देव स्वरूपाला प्राप्त होणं म्हणजे माहेराला प्राप्त होणं आहे, असं त्यातला अध्यात्म आहे. विठ्ठला शेवटी काय विमानामध्ये बसून कुठे गेले? वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेले म्हणजे ज्या ठिकाणाहून ते आले त्या ठिकाणी गेले. आम्ही वैकुंठवासी आलो याशी कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि गेले, आले वैकुंठातून आणि गेले सुद्धा वैकुंठात. लेक आपल्या माहेराहून आली आणि शेवटी माहेराला गेली, दिवाळीला गेली, दसऱ्याला गेली. ज्यावेळी मग तुकावर आहे जेथून वैकुंठातून त्यांचं वैकुंठ माहेर आहे. वैकुंठात कोण आहे? देव आहे. विठ्ठला जेथे रुक्माईचा वर पांडुरंग आहे, जो तेथे राहतो ते माझं माहेर आहे. आणि माझा शेवट झाल्यानंतर मी माझ्या माहेराला आलो, असं स्पष्ट तुकोबारायांनी उल्लेख केलेला आहे. विठ्ठला निजाच्या माहेराला यायचं असेल तर वासना सोडावी लागते. वासना जर राहिली तर कुठेही नेऊन पोहोचून देते. काय मृत्यूच्या वेळी जी वासना राहील, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यम प्रयाति त्यजन देहम सयाति नात्र संशया यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमय वैति कौन्तेय सदा तद्भाव भावित. मरणी दया जे आठवे जो ते गती ते पावे. मृत्यूच्या वेळी जशी वासना राहील त्याप्रमाणे जन्म मिळतो. अरे जड भरत वासनेचा संग काळी तरी तो बळी जन्म घेई. जशी वासना मृत्यूच्या वेळी राहिली तशी जड भारताने एवढं मोठं साम्राज्य त्यागलं. काय
आणि सर्व त्यागून तो गंडकी नदीच्या तीरावर हिमालयात गेला. गंडकीच्या तीरावर तपश्चर्या केली. तिथे पुलह नावाचा आश्रम होता आणि इतकी तपश्चर्या केली. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे ओम हरे नमः या मंत्राचा जप करत होता. आणि अचानक गर्भवती हरणी आली. सिंहाने दरकाळी फोडली. ती हरणी पलीकडे उडी मारायला गेली. गर्भ पाण्यात गळून पडला. तो गर्भ उचलला, आश्रमात आणला, त्याला स्वच्छ केला, त्या पिलाला चांगल्या प्रकारचं हे केलं, त्याला चीक दही दूध वगैरे पाजून इकडून तिकडून लहानसं मोठं केलं. हा धर्म झाला. कोणाला सहकार्य करणं हा धर्म झाला. पण ज्याच्याला सहकार्य केलं त्याच्यात माया मोहात अडकले तर अधर्म झाला, वासना झाली ती. म्हणून राजानं जे कर्तव्य चांगलं केलं पण शेवटी वासना कशात राहिली. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला जो घातला वासनी. राजाला मुक्ती देव प्राप्त व्हायचा तर हरणाचा जन्म प्राप्त झाला. वासनेनं घोटाळा केला. विठ्ठला आणि नेहमी बाहेर पैसे आदल्याचे घोटाळे आणि आत वासनेचा घोटाळा आहे. आतही घोटाळे होतात, बाहेरही घोटाळे होतात. म्हणून सांगतो निजाच्या माहेराला, निजाचं माहेर म्हणजे स्वस्वरूपाला येण्यासाठी वासना. आणि वासना कशामुळे? अज्ञानामुळे वासना आहे. म्हणून वासनेचं कारण अज्ञान आहे. पण कारणासहित कार्याची निवृत्ती झाल्याशिवाय निज म्हणजे आत्मस्वरूप प्राप्त होत नाही. आणि म्हणून वासना निवृत्त झाली. निजाच्या माहेराला फळ काय मिळालं? तिसऱ्या कडव्यात परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला विठोबा रखून. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. परिहार म्हणजे निवृत्ती. कशाची? मागच्या दुःखाची निवृत्ती झाली. अवघ्या दुःखाचा मागिला. मागे जे काही दुःख होतं त्या सर्व दुःखाचा काय झाला? परिहार झाला. म्हणजे दुःख समाप्त झाले, दुःख राहिले नाही. आता मागे दुःख होते, सध्या दुःख नाही का आपल्याला? सध्या सुद्धा दुःख आहे. जोपर्यंत जीवन राहील तोपर्यंत सुखही राहील आणि दुःखही राहील. मनाच्या अनुकूल परिस्थिती व्हायला लागली तर काय होते? सुख. आणि मनाच्या प्रतिकूल जर परिस्थिती झाली तर काय होते? दुःख होते. मनासारखं झालं तर बरं वाटतं, मनाच्या प्रतिकूल झालं तर त्या ठिकाणी फार दुःख होतं. लक्षात ठेवा. आणि कोणाच्या घरी आपण गेलो, आपला आदर सत्कार ठेवलेला आहे, मग हार घालायचा, हे करायचा, गुच्छ द्यायचा, ते द्यायचं मागे थोबडा थापट. सुख झालं का दुःख झालं? कोणत्याही क्षणाला होता
सुखाच्या सन्मानाच्या इच्छेला लावतात, पुढच्यानं सर्विदाची दिली, काय झालं? दुःख झालं. आणि ते पचवण्याची ताकद नाही. दुसऱ्यानं दिलेलं दुःख पचवण्याची आपल्यामध्ये ताकद नाही. ही ताकद फक्त साधू मध्ये असते. विठ्ठला अरे तुकोबाराम महाराजांच्या सारख्या संतांच्या जीवनामध्ये मंबाजी गोसाव्याने एक दिवस त्यांना मारलं. लाता बुक्यानं त्याचं समाधान झालं नाही, काठी घेऊन मारलं. त्या काठीला काटे होते म्हणतात. काट्याची काठी घेऊन मारलं. इतकं मारलं 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 महाराज घरी आले आणि जिजाबाईला म्हणे, हे बघ जे काय असेल ते लवकर वाटतात, मला सेवा करायला जायची. म्हणे कोणाची सेवा? अरे दिवसभर देवाचं भजन करता ही सेवाच आहे का नाही? नाही मंबाजी गोसाव्याची सेवा करायची. बिचाऱ्यानं मला इतकं मारलं, मारून मारून त्या लाता मारल्या, बुक्या मारल्या, हातानं काड्या मारल्या. आता त्याला इतका कष्ट झाले असतील मारून, म्हणून त्याचं शरीर थकलं असेल. काय पाठीवर त्या ठिकाणी तुकोबारायांच्या मारलं. वळ कोणाच्या पाठीवर उठले? मारणाराच्या. ही कला कोणाची आहे? ही परमेश्वराची कला आहे. असं तव्यावर जसे दाणे टाकल्यानंतर लाया तडतडूड्या मारू लागला हात पूर्णावर. महाराज गेले म्हणजे, महाराज तुम्हाला कष्ट झाले असतील मला मारल्यामुळे, थोडेसे हात पाय दाबायला. विठ्ठला अरे मार खायची क्षमता आणि मार खाल्ल्याचा अपमान पचवण्याची क्षमता साधू मध्ये असते. तुम्हाला मला दुःख होतं, आपल्याला सहन शक्ती नसते. आपल्याला असं वाटतं बसा विठ्ठला विठ्ठला. परिस्थिती अशी आहे की ज्यावेळी एवढा मार मारला तरी सुद्धा दुःख झालं का? उलट त्याचे पाय दुखायला गेले. तुम्ही काय दगड घेऊन गेले असते? इतकं मारल्यावर फोन केला असता तुम्ही, त्याचा लक्षात ठेवा. सहनशीलता आहे, तितिक्षा म्हणतात. सत्पुरुषांच्या मध्ये तितिक्षा असते. जगाचं काम दुःख देणं आहे आणि त्यांचं काम सहन करणं आहे. विठ्ठला शेवटचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. नेहमी सांगत असतो, एक प्रसंगाला म्हणून तुम्हाला सांगतो.